नमस्कार. या चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज भारतीय जनता पक्षाचं एक सक्षम महिला नेतृत्व आपल्यासोबत आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या सरचिटणीस माधवीताई नाईक आपल्याबरोबर आहेत. त्यांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. ताई, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार. माधवीताई, एक सामान्य घरामधली मुलगी, एक विधिज्ञ म्हणजे वकील, ठाणे महानगरपालिकेची जायंट किलर नगरसेविका, म्हणजे धर्मवीर सिनेमामध्ये ज्या बिर्जेबाईंना सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, त्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव करणारी, राजकारणाचा कुठलाही अनुभव नसलेली एक तरुण मुलगी, जायंट किलर तुम्हाला ठाणे महापालिकेमध्ये ओळखलं जायचं. तिथून सुरू झालेला प्रवास हा आता भारतीय जनता पक्षाची प्रदेश पातळीवरची एक प्रगल्भ महिला नेता इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. मागे वळून बघताना काय वाटतं? खूप छान तर वाटतंच. छान म्हणणं ही एकदमच सरळ साधी सोपी त्याची व्याख्या असेल, पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्येच हे शक्य होऊ शकतं. मी स्वतःला भाग्यवान समजते की माझी राजकीय कारकीर्द भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झाली. भारतीय जनता पक्षामध्ये तुमच्याकडे जर का क्षमता असेल तर तुम्ही कुठल्या पदावर काम करावं याच्यासाठीचं कुठलंही बंधन नाही, हे मला असं वाटतं की माझ्या रूपाने आज महाराष्ट्रासमोर आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटन यंत्रणेमध्ये प्रदेश सरचिटणीस या पदाला फार मोठं महत्त्व आहे. भाजपच्या महिला नेत्या, म्हणजे नुसत्याच महिला नेत्या म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, तर माननीय मोदीजींनी ज्या महिला भगिनींच्या पाठीमागे स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठी ताकद उभी केली, त्या पिढीचं प्रतिनिधित्व राजकारणामध्ये आपण करताय. निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही चर्चा करतोय. विधानसभेला सामोरं जाताना का लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचं? काय असं केलंय भाजपनी महिलांसाठी विशेषतः? काय सांगाल? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये केंद्रात असेल किंवा राज्यात सर्वार्थाने महिलेच्या विकासाचा विचार केला गेला. वा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या सेवा किंवा बाकीच्या सगळ्या सुरक्षितता या सगळ्या गोष्टी असतातच, पण त्याहीपेक्षा महिलेला ज्याची जास्त गरज आहे ते म्हणजे तिचं आर्थिक स्वावलंबन आणि तिची आर्थिक आत्मनिर्भरता. मला असं वाटतं या सरकारांच्या, दोन्ही सरकारांच्या म्हणजे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून महिलेला ते जे आर्थिक स्वावलंबन आहे ना ते दिलं गेलं. आणि मला असं वाटतं की आर्थिक स्वावलंबन दिलं की तुमचा आत्मविश्वास आपोआप येतो, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते परावर्तित होत जातं आणि मग बाई कुठल्याही गोष्टीशी दोन हात करायला तयार होते. त्यामुळे वेगळेपण याच्यात आहे. या सरकारांच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्याचं वेगळेपण मला या गोष्टीसाठी अधोरेखित करावं असं वाटतं. ताई, काय असं या सरकारने केलं की लोकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत यश मिळवून द्यावं? काय अशा योजना आहेत, काय महत्त्वाचे निर्णय आहेत, काय उद्धृत करायला आपण काय सांगाल लोक? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याकरता सगळ्या समाज घटकांचा विचार करणारं हे सरकार आहे. त्यामुळे ज्या योजना देखील आल्या तर त्या योजनेमध्ये पायाभूत सुविधांचा जसा विचार केला गेला तसा प्रत्येक घटकाचा देखील विचार केला गेला. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणली, ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटनासाठीची योजना आणली, युवा कौशल्याची योजना आणली, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची आणली आणि महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेची पण आणली. त्यामुळे कुठलाही घटक समाजाचा आता असा वंचित नाही असं आपल्याला ठामपणे आणि ठोसपणे म्हणता येतं. आणि मला असं वाटतं की हाच एक प्रबळ मुद्दा असेल की समाजातल्या सगळ्या घटकांना पुढे नेत विकासाच्या वाटेवर जाणारं हे सरकार आहे. 2.5 वर्षांपूर्वीचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की काय होतं. भ्रष्टाचार होता, खंडणी होती, असुरक्षितता होती, कुठल्याही कामासाठीचा कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे असं एक अस्थिर, अशांत असं जे सरकार होतं त्याच्यानंतर या गेल्या 2.5 वर्षांमध्ये जो काही एक कामाचा झपाटा लोकांनी अनुभवलेला आहे, त्यामुळे मला खात्री आहे की लोक हा
तुलनात्मक विचार करून विधानसभेला महायुतीसाठीच आपलं मतदान करतील. ताई, एक वकील म्हणून समाजामध्ये काम करत असताना अगदी वंचित घटकांशी आपला संपर्क आला. त्यानंतर नगरसेविका म्हणून काम करताना झोपडपट्टीसारख्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं. ठाण्यामधनं आपण येता. ठाण्यातल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये तर वास्तव्य आणि काम आहेच, पण जो नाहिरे वर्गातला घटक आहे त्याच्यासाठी आपण काम केलं. त्यामुळं तुमची नाळ तिथं जुडलेली आहे. या योजना ज्या आता महिलांकरता आल्या, विशेषतः 1500 रुपये महिना किती महत्त्वाचं आहे? कारण विरोधक टीका करतायत तुमच्यावर. काय आहे माहिती आहे ना, मी मगाशी जो मुद्दा म्हटलं त्याप्रमाणे, की महिलेला एकदा आर्थिक स्वावलंबन आलं ना, की तिचा आत्मविश्वास वाढतो. ती स्वतंत्र विचारांची असतेच, पण थोडंसं अवलंबत्व आर्थिक जर का कोणावरती असेल तर ती स्वतःचा विचार मांडण्यासाठी थोडीशी कचरते. आत्ता मला असं वाटतं की तिच्यामध्ये या स्वावलंबनामुळे जो आत्मविश्वास आलेला आहे ना, त्याच्यामुळे ती ठामपणे ह्या सरकारच्या मागे उभी आहे. आणि हे लक्षात आल्यानंतरच कदाचित आत्ता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकायला लागलेली आहे. कारण मतदारांमध्ये जरी 50% असली तरी आत्तापर्यंतचे रेकॉर्ड्स पाहता मतदानामध्ये महिलांचा टक्का जास्त असतो. जास्त असतो. जास्त असतो. क्या बात. आणि त्यामुळे म्हणजे 2014च्या निवडणुकांमध्ये देखील हे सिद्ध झालेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की महिला ज्यांच्या मागे उभ्या राहतात, महिला ज्यांच्यावर विश्वास टाकतात, त्यांना विजयश्री पासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि आत्ता तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिलांना एक सामाजिक सुरक्षेचा देखील भाग म्हणून ह्याच्याकडे पाहता येईल, की मला आत्ता कोणाकडे पाहायची गरज नाहीये. मी आत्ता कोणावरती अवलंबून नाही. मी आत्ता माझ्या मर्जीने माझ्या हातामध्ये आलेल्या पैशांचा विनियोग करू शकते. केवढी मोठी गोष्ट आहे ही. लहानपणी आपल्याला साधा खाऊसाठी 2-5 रुपये मिळाले तरी आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होतो, की येस, ही माझी प्रॉपर्टी आहे, हे माझं, आता मी ह्याचं काहीही करू शकते, ही भावना आपल्या मनामध्ये असते. तर मग अनेक गोष्टींनी घरातल्या इतर सदस्यांवर अवलंबून असणारी जी स्त्री आहे, कारण शेवटी आमच्यासारख्या ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यांचं सोडा, पण जिला खरंच गरज आहे तिला केवढा मोठा आत्मविश्वास दिलाय हो या योजनेने. केवढा मोठा आत्मविश्वास दिलेला आहे. आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती, आणि मी तुम्हाला एक सांगू का, आणखीन मला नेहमी असं वाटत असतं की आपण फार ना अंडर एस्टिमेट करतो. महिलांना काय कळतंय राजकारणातलं, तिला काय नवऱ्याला सांगेल त्याला ती मत देईल, किंवा तिचा मुलगा सांगेल तिथे ती मत देईल, असं अजिबात नाही आहे. असं अजिबात नाही. महिला देखील स्वतंत्रपणे विचार करतात, त्यांचे देखील ग्रुप्स असतात, त्याच्यामध्ये निर्णय होतात, त्याच्यामध्ये चर्चा होतात. आणि आत्ताची महिला ही, तिला कोणीही अडाणी समजू नये. शिक्षण कमी जास्त असू शकेल, पण तिची समज मात्र आहे. त्यामुळे तिला डेफिनेटली हे कळतंय की आपल्याला कोणाच्या मागे उभं राहायचंय. ताई, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या सरचिटणीस म्हणून. महिलांशी खूप मोठ्या प्रमाणावरती तुमची चर्चा होते. या योजनेनंतर महिलांमधला आत्मसन्मान, कॉन्फिडन्स स्वावलंबनाची भावना वाढली असं वाटतं? 100% वाढलेली आहे. 100%. म्हणजे आपण साधं रस्त्यातून येता जाता तुम्ही बघितलं ना, तर 4 अगदी सर्वसामान्य घरातल्या जरी बायका उभ्या असतील ना, तरी त्यांची चर्चा सुरू असते आपसामध्ये, की आपण काय केलं पाहिजे. अगो मला आले, तुला आले का, पैसे आले का, किंवा आता त्याचं काय करणार आहेस. त्यांच्यामध्ये बचतीचा विचार सुरू झालाय बरं का. बचतीचा विचार म्हणजे माझ्या घरामध्ये मला मदतनीस म्हणून येणारी जी आमची आहे ताई, तर ती देखील आत्ता तिला एक मुलगा एक मुलगी आहे, आणि तिने आत्ता तिला मिळालेल्या पैशांमधून तिच्या मुलीच्या शिक्षणासाठीची रचना लावलेली आहे. त्यामुळे हाच तर एक मोठा फरक आहे ना, की जेव्हा बाईच्या हातामध्ये आर्थिक स्वातंत्र्य येतं त्यावेळेला ती बचतीचा आणि ती भविष्याचाही विचार करते. ती कुटुंबाला भविष्याच्या दृष्टीने कसं सुरक्षित करता येईल, माझ्या कुटुंबासाठी मी आणखीन काय करू शकेन भविष्याच्या दृष्टीने, ह्याचा ती विचार करत असते. त्यामुळे डेफिनेटली माझ्या महाराष्ट्रातली भगिनी राजकीयदृष्ट्या सजग आहे, तिला समज आहे, आणि आता तिला आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ती डेफिनेटली महायुतीच्या मागे उभी राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. ताई, तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असलात तरी ठाण्यासारख्या अतिशय नागरिकीकरणाची घनता दाट असलेल्या शहराच्या प्रतिनिधी तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहात. मागच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही ज्या 2 शहरांमध्ये प्रामुख्याने वावर तुमचा असतो, त्या शहरांचा
चेहरा मोहरा बदलण्याचं काम महायुतीच्या सरकारने केले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि आता पुन्हा या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यातल्या अनेक गोष्टींची मागणी आपण केलेली आहे. अगदी या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? मला दोन गोष्टींवरती मला असं वाटतं की एक तर मी जसं म्हटलं त्याप्रमाणे की समाजातल्या सगळ्या घटकांसाठी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षांमध्ये झालेला आहे, मधली 2.5 वर्ष सोडून. वगळता. मधली 2.5 वर्ष सोडून. आणि त्याचबरोबरीने समाजामध्ये सतत परिवर्तन घडतंय. मग ते आर्थिक असेल, म्हणजे स्थित्यंतर म्हणू आपण त्याला, ती आर्थिक असतील, ती सामाजिक असतील, ती रोजगाराच्या संधींच्या निमित्ताने असतील, आणि शहरीकरणही खूप झपाट्याने होत आहे. त्यामुळे या इतक्या जोमाने होणाऱ्या शहरीकरणाला पूरक असणारा जो काही विकासाचा अजेंडा आहे तो हे सरकार जाणीवपूर्वक राबवतोय. म्हणजे जसं अगदी साधं आपण म्हणू की रोज आपण ठाणे ते मुंबई प्रवास करतो किंवा कल्याण ते मुंबई मला जर का प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी माझ्या नागरिकांचा प्रवास हा सुलभ कसा होऊ शकेल, तो गतीने कसा होऊ शकेल, याच्यासाठीचा विचार म्हणून तर मेट्रो आली ना. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत आम्ही विकासाकडे चाललोय. त्यामुळे डेफिनेटली एक जर का सुविद्य लोकांची समिती इन द सेन्स एक सुविद्य लोकांचा चमू किंवा समूह असा जर का तुम्हाला राज्यकर्ते म्हणून मिळाला असेल तर तो डेफिनेटली आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतो आणि मग त्या आणलेल्या योजनांच्या पाठपुराव्यासाठी देखील तेवढाच प्रयत्नशील राहतो. आणि हे आपण आत्ता पाहिलंय. तो 2.5 वर्षांचा काळ वगळता बाकीच्या काळामध्ये आपण हे सगळं अनुभवलेलं आहे. तर तुमच्या सरकारनं अनेक गोष्टी केल्या, समृद्धी केली, अटल सेतू केला, मुंबईमधला सागरी रस्ता आहे, त्याचबरोबर मुंबईकरता मेट्रो असेल, मोनो असेल, पुण्याकरता, नाशिककरता, विदर्भामधल्या अनेक सिंचन प्रकल्पांना निधी दिला, आंतरराष्ट्रीय विमानतळांचं सक्षमीकरण केलं. तुम्ही ज्या भागातनं येता त्या भागामध्ये नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता विमान उडेल काही दिवसामध्ये. हे सगळं म्हणजे जेव्हा तुम्ही राजकारणाला सुरुवात केली होती तेव्हा खेडेवाजा असलेला काही भाग आता आपण सिंगापूरमध्ये आहोत की काय असा सगळा भास होतो. हे सगळं करत असताना सातत्यानं विरोधक मात्र असं म्हणतात की मुंबई गुजरातला विकली, महाराष्ट्राचे उद्योग पळाले, जेव्हा की महाराष्ट्र नंबर 1 आहे सध्या. पण ज्या पद्धतीचे आरोप होतात, आत्ताही विरोधकांनी आज 9च्या भोंग्यानं जाहीर केलंय की आम्ही एक चित्ररथ काढणार आणि त्यात कसा लुटला महाराष्ट्र हे दाखवणार. हा विरोधाभास आहे, याला काय उत्तर आहे? मला असं वाटतं की मुळातच त्यांच्याकडे दुसरा काही मुद्दा नसल्यामुळे हे असे काहीतरी फेक नॅरेटिव्स तयार करणं हे असेल. मी तुम्हाला कालचा मुद्दा सांगते, कालचीच एक हे सांगते की तुम्ही जो 9चा भोंगा म्हणालात ते त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मध्य प्रदेशामध्ये लाडली बहीण योजना बंद पडली. काल संध्याकाळी त्यांच्या ह्या स्टेटमेंटवरती मध्य प्रदेशमधल्या आमच्या महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षांनी FIR दाखल केलेला आहे, त्यांच्या विरुद्ध केस केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेला इतका मोठा प्रतिसाद मिळतोय म्हटल्यानंतर जी एक भीती मनामध्ये आलेली आहे त्याच्यातून त्यांनी हे स्टेटमेंटही करून टाकलं, त्याची कुठल्याही प्रकारची माहिती न घेता, की मध्य प्रदेशामध्ये ही योजना बंद पडली आहे आणि महाराष्ट्रातही ती बंद पडणार आहे. वास्तविक असं काहीही नाही आहे. त्यामुळे हे जे आहे की नाही आता त्यांना ती केस फेस करावी लागणार आहे. तर हे असंच आहे. गुजरातमध्ये उद्योगधंदे चाललेत सगळे, महाराष्ट्रामध्ये आता काहीच नाही उरलेलं. हे देखील पुन्हा तेच आहे, त्या फेक नॅरेटिव्हचाच एक भाग आहे की आम्ही जेव्हा 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये होतो, 2.5 वर्षांमध्ये, तेव्हा आम्ही काहीही करू शकलो नाही. उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काहीही देऊ शकलो नाही. हे आमचं अपयश लपवायचं असेल तर मग आता काय, लोकांचे प्रश्न आम्हाला टाळायचे असतील तर काय, त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट केलं पाहिजे. म्हणून मग हे सगळे नॅरेटिव्ह असे चालत आहेत की सगळे उद्योगधंदे आता गुजरातला पळाले, लाडकी बहीण योजनाच बंद झाली. हे सगळे त्यांचे काय म्हणता येईल त्याला, शेवटच्या क्षणीची जी एक दुगदुगी असते की नाही आणि एक भीती जी असते मनामध्ये, त्याच्या सगळ्याचे हे परिणाम आहेत. त्याच्यामुळे आम्ही अजिबातच म्हणजे भारतीय जनता पक्ष काय किंवा महायुती काय ह्या असल्या सगळ्या गोष्टींकडे किंवा या फेक नॅरेटिव्सकडे आम्ही अजिबात त्याला गांभीर्याने घेत नाही, कारण त्याला एका ठोस योजनेचा आधार आहे. काही बदलापूरसारखी घटना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घडली,
त्याचा विरोधकांनी फार मोठा बाऊ केला. त्यात कारण नसताना देखील राजकारण आणण्यात आलं. एकीकडे स्वप्ना पाटकर नावाच्या डॉक्टरांना, महिला डॉक्टरला कशा पद्धतीनं संजय राऊतांनी त्याचा छळ केला, त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स आहेत, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी आहे. काँग्रेसच्या एका युवक शहराध्यक्षानं, राजीव गांधी विचारमंचच्या अध्यक्षानं, राहुल गांधी विचारमंचच्या अध्यक्षानं एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला. त्यावेळेला सुप्रिया सुळे गप्प आहेत, सुषमा अंधारे गप्प आहेत, संजय राऊत गप्प आहेत. ज्यांच्यावर महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे ते संजय राऊत सरकारचे वाभाडे काढतात. हा विरोधाभास आहे. याला महिला नेत्या म्हणून काय उत्तर आहे आपलं? सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की महिला म्हणूनचे जे काही विषय आहेत त्यांचं राजकारणच केलं जाऊ नये. कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरचा तो विषय असू नये. पण तुम्ही गप्प बसता म्हणून संजय राऊत आणि बाकी इतर मंडळींचं फावतं असं वाटतं. मला असं नाही, मला असं वाटतं की काही मी पुढचं माझं हे तेच होतं की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे त्या राजकीय संस्कृतीमध्ये हे कुठेही न बसणार आहे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप. आपण स्वतःला जर का इतका पुढारलेला महाराष्ट्र म्हणतोय, आमच्या महाराष्ट्रातली महिला इतकी पुढे चाललेली आहे किंवा तिच्या प्रगतीच्या दृष्टीने आपण 10 नवनवीन गोष्टी जर का अस्तित्वात आणतोय, तर मग पुन्हा एकदा कुठेतरी तिला एका चौकटीत बांधून किंवा तिला त्या ह्याच्यामध्ये पाहणं आणि त्याची चर्चा करणं, त्याची जाहीर चर्चा करणं हेच मुळात कुठल्याही महिलेच्या बुद्धीला न पटणारं आहे. त्याच्यामुळे त्याचा तर आम्ही निषेधच करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणीही केलं, महिलेच्या बाबतीमध्ये कोणीही गैरवर्तन केलं तरी देखील मी असेन, सुप्रिया सुळे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाच्या कुठल्या महिला असतील तर यांनी आवाज उठवलाच पाहिजे, त्याचं राजकारण न करता. पण विरोधक करतायत ना. आता विरोधकांना मी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना तर बाकी काहीच मुद्दे सापडत नाही आहेत, काहीच मुद्दे सापडत नाही आहेत. त्यामुळे त्यांनी असं, आणि महिलांचे विषय हे सॉफ्ट टार्गेटचे विषय आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे असे काही मुद्दे समोर आणले की सत्ताधारी पक्षांचा कामाचा वेग कमी होईल, त्यांचं लक्ष डायव्हर्ट होईल किंवा अन्य कुठल्या तरी गोष्टींकडे त्यांना आपल्याला लक्ष त्यांचं केंद्रित करायला आपण भाग पाडू शकतो. पण मला असं वाटतं की त्यांनी हे थांबवावं, त्यांनी हे बंद करावं. हे महाराष्ट्राच्या आपल्या संस्कारांना आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला देखील न शोभणार आहे. ताई, तुम्ही अशा एका वर्गाचं प्रतिनिधित्व राज्यामध्ये करता जो सुसंस्कृत आहे, मध्यमवर्गीय आहे आणि निश्चितपणे त्याला असं वाटतं की हा देश नीटपणे चालला पाहिजे. आणि तुमच्यासारखी मंडळी या राजकीय व्यवस्थेमध्ये आहेत म्हणून काही प्रमाणात तरी सामान्य ज्याच्यापासून राजकारण कोसो दूर आहे त्याला असं वाटतं की नाही आपल्यासारखी माणसं इथं आहेत. ताई, हाच मतदार बहुतांश वेळा निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करत नाही, पर्यटनाला जातो किंवा इतर गोष्टींकरता वेळ देतो. त्यामुळं वाईट प्रवृत्तींचं फावतं असं वाटतं. आणि काय आवाहन कराल या वर्गाला? मला असं वाटतं की हा खूप मोठा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. मतदान करून, शेवटी आपली लोकशाही आहे त्यामुळे लोकांचं लोकांसाठीचं राज्य इतकी त्याची साधी सोपी व्याख्या आहे. त्यामुळे लोकांचा सहभाग याच्यामध्ये असणं हे आवश्यकच आहे. तुम्ही म्हणताय तो मुद्दा खरंच चिंतेचा आहे. आणि सगळ्यात सुशिक्षित वर्गांमध्ये सुट्टी मिळाली म्हणून बाहेरगावी जाणं ही जी वृत्ती आत्ता वाढीला लागलेली दिसते आपल्याला, त्याचा फटका देखील बसतो. हेही मी मान्य करते की कदाचित योग्य उमेदवाराला त्याच्यातून प्रतिनिधित्व करण्यापासून आपण वंचित ठेवतो. त्यामुळे ही जबाबदारी तर प्रत्येक सुशिक्षिताने घेतलीच पाहिजे. आता आमच्या दृष्टीने मी असं म्हणेन की खरं तर निवडणूक आयोग देखील याच्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी करत आहे, अनेक त्याच्यासाठीच्या कॅम्पेन्स करत आहे. आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही देखील वेगवेगळ्या स्तरावरती या सगळ्यासाठीचा एक कॅम्पेन करतोच. आमचा युवक घरोघरी जाऊन याबद्दलची लोकांना जनजागृती करतोय, आमच्या महिला घरोघरी जाऊन याबद्दलची जनजागृती करतायत. हे सगळे आमचे प्रयोग सुरूच आहेत, आमचे ह्या सगळ्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की वैयक्तिक माझी देखील ही जबाबदारी आहे, ही जी एक भावना आहे ही नागरिक म्हणून देखील वाढीला लागणं ही समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे ही जागृती निर्माण करणं हे केवळ राजकीय पक्षांचं किंवा निवडणूक आयोगाचं काम नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण होणं आवश्यक आहे. तर हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की आपले नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद झाला असा स्पष्टपणे आरोप केला. आणि सजग मंडळींनी मतदानाला न उतरणं त्यातलं एक मोठं कारण, त्याचं उत्तर आपण आता दिलं. पण वोट जिहाद झाला का? आणि
तो मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांमध्ये अतिशय प्रकर्षानं दिसला. काय विश्लेषण कराल याचं? आणि मला असं वाटतं की झाला का हा हे आता आकड्यांनी सिद्ध केलेलं आहे. झालाच आहे. हे आकड्यांनी सिद्ध केलेलं आहे. वोटिंगचा जो पॅटर्न होता त्या पॅटर्ननी हे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजींसारखा एक अत्यंत समर्थ, अभ्यासू, प्रामाणिक आणि राजकारणाची जाण असणारा नेता जेव्हा हे म्हणतो तेव्हा त्या विधानाला डेफिनेटली सत्याचा आधार असतो. त्यामुळे देवेंद्रजींनी जर का हे म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो की जे आपल्या डोळ्यासमोर आलं म्हणजे निवडणुकांनंतरचं जे काही विश्लेषण आलं, बूथवरच्या ह्याचं जे विश्लेषण आलं किंवा त्या विधानसभांमधलं किंवा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की एकेका विशिष्ट विधानसभेतल्या काही पॉकेट्समध्ये झालेलं जे मतदान आहे हे जर का आपण अभ्यासलं तर मला असं वाटतं वोट जिहाद झाला हे निर्विवाद सत्य आहे. आता याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये मात्र लोक देखील सजग झालेली आहेत. या पद्धतीच्या वोट जिहादचा पॅटर्न जर का याच्या पुढे सुरू राहिला तर महाराष्ट्राला काय काय धोके सहन करावे लागू शकतात याची जाणीव देखील या वोट जिहाद नंतर किंवा लोकसभेच्या निवडणुकांनंतर लोकांमध्ये झालेली आहे. त्यामुळे याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक आता खूप विचारपूर्वक मतदानाला बाहेर पडणार आहेत. हे आता ठराविक समूहांमध्ये होणाऱ्या चर्चा किंवा सोशल मीडिया याच्यावरून आता हे खूप स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. ती भीती जी आहे ना, वोट जिहादने एक काम मात्र केलं की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केली की अरे चा हे असं होतंय, आता आपण हे होऊ द्यायचं नाही आहे, ही आपली जबाबदारी आहे. अशा पद्धतीचा देखील एक विचार प्रवाह आता आपल्याला दिसतो. धार्मिक आधारावर मतदान न होता विकासावर मतदान झालं पाहिजे अशी मागणी आपली 100% आहे. 100% आहे. मला असं वाटतं की धर्म ही तुमची माझी एक वैयक्तिक गोष्ट आहे. मी कुठल्या धर्माचं पालन करावं, मी कुठल्या धर्माच्या नीतिनियमांमध्ये स्वतःला बांधावं, हा माझा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा आपण ऑन अ लार्जर स्केल ज्या वेळेला आपण एखाद्या राज्याचा, देशाचा जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला ती जी माझी वैयक्तिक निष्ठा आहे ती कुठेही सामाजिक पातळीवरती किंवा ती सामाजिक स्तरावरती येऊ नये अशी. तुम्हाला म्हणतात तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात, तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? डेफिनेटली आम्ही हिंदुत्ववादी असू तर त्याच्यामध्ये आरोप का बरं? आरोप का? हिंदुस्थानामध्ये राहतो, हिंदू ही जगण्याची पद्धती आहे हे असं अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे. आम्ही त्या जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहोत, आम्ही ती जीवन पद्धती अवलंबतो तर आम्ही हिंदू आहोत. हो, त्याच्यामध्ये नाकारण्यासारखं काहीच नाही. बरं, हिंदू आहोत म्हणून आम्ही इतर कुठल्या धर्मांचा अपमान अवमान काही करतोय का? किंवा आणखीन कोणालाही त्यांच्या धर्माला मानण्यापासून आम्ही अवरोध निर्माण करतोय का? तर अजिबातच नाही. पण हिंदूने जर का मी हिंदू आहे असं म्हटलं तर आरोप, आणि जर का मी इतर कुठल्या धर्माचा आहे असा जर का मी अभिमानाने उल्लेख केला तर मात्र तो निधर्मी. हे गणित न कळण्यासारखं आहे. हीच थॉट प्रोसेस मोदीजींच्या सबका साथ सबका विकास या घोषणेमागे आहे. 100% आहे. मला असं वाटतं की मोदीजींची ही जी घोषणा आहे ना, तर भारतीय जनता पक्षाचे जे संस्थापक होते पंडित दीनदयाळजी उपाध्याय, त्यांचा जो एक काय म्हणता येईल त्यांचं तत्वज्ञान, ज्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षाची स्थापना पण केली आणि भारतीय जनता पक्षाची घटनाही दिली, भारतीय जनता पक्षाला सिद्धांत दिले की पक्ष तुम्ही निर्माण केलात, पण हा पक्ष म्हणजे राजकीय भारतीय जनता पक्षाची स्थापना ह्याची जर का तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर मी 1 मिनिटात तुम्हाला असं म्हणेन की स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डेफिनेटली हा विचार केला गेला की देशप्रेमाची भावना घेऊन राजकारणामध्ये उतरलं. राष्ट्रप्रथम ही भूमिका घेऊन गेलं पाहिजे राजकारणामध्ये. ते करणारे जेव्हा आजूबाजूचे पक्ष नाहीत हे जाणवलं त्यावेळेला मग हा विचार घेऊन राजकारणामध्ये येणारी जी काही एक बिनीचे शिलेदार होते, ज्याच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, अटल बिहारी वाजपेयी होते किंवा लालकृष्ण अडवाणी होते. त्यामुळे त्या काळामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली त्या पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी आमच्या सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की
जो शेवटचा माणूस आहे, अंत्योदयाचा विचार त्यांनी दिला, की शेवटचा जो माणूस आहे, जो वंचित आहे, त्याच्यापर्यंत आपण सुविधा पोहोचवण्याकरता आपल्या राज्याचा, आपल्या सामर्थ्याचा किंवा आपल्या हातातल्या सत्तेचा आपण वापर केला पाहिजे. त्यामुळे ज्या वेळेला मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणतात, त्यावेळेला माझ्यासाठी ती कुठलीही राजकीय घोषणा नसते, तर तो भारतीय जनता पक्षाच्या संस्काराचा एक भाग आहे असं मला वाटतं. ताई, अनेक वेगवेगळ्या गोष्टींची मागणी हं. आपल्याकडून सुद्धा मुंबईकरता, ठाण्याकरता, कोकणाकरता आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजनांकरता झालेली आहे. काय दिलं तुमच्या सरकारनं ठाणा मुंबईला, तुमच्या भागाला, कोकणाला? ही ठाणे, कोकण या भागासाठी तर मला असं वाटतं की खूप गोष्टी केल्या गेल्या. जसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MMR रिजन वाढवलं. म्हणजे आमची मेट्रो आता ठाण्यापुरती मर्यादित न राहता ती चालली की भिवंडीपर्यंत. त्यामुळे तिथल्या उद्योगधंद्यांना चालना मिळाली, तिथल्या तरुणांना रोजगार मिळाले. त्यामुळे अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे सरकार, मी जे मगाशी पण म्हटलं त्याप्रमाणे, की आम्ही कुठल्याही एका चौकटीमध्ये न अडकता सगळ्या सेक्शन्सला प्रगतीच्या पथावर नेण्याकरताचं हे सरकार आहे. त्यामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या भागाची काय म्हणता येईल त्याला, कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने आता तुम्ही परवाच बघितलं असेल की मोदीजी ठाण्यामध्ये येऊन गेले. जो आता एक बोरिवलीपर्यंत जाणारा जो भुयारी मार्ग आहे तो झालेला आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला विकासाच्या दृष्टीने ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याकरता सरकार विचार करतंय. आणि मुंबईच्या खालोखाल आता ठाणे आणि कोकण विभाग देखील, म्हणजे आता नवी मुंबईमध्ये विमानतळ येतंय, त्यामुळे त्या निमित्ताने देखील तिथली यातायात वाढणं इतकंच नाही तर तिथले उद्योगधंदे वाढणं, तिथल्या तरुणांच्या हाताला काम मिळणं आणि 4 उद्योगधंदे तिथे निर्माण होणं, या सगळ्याच्या दृष्टीने म्हणजे तिथली MIDC असेल, भिवंडीकडचा भाग असेल, ह्या सगळ्याच आत्ता त्या मनाने ग्रामीण समजल्या जाणाऱ्या भागामध्ये आता अत्यंत वेगाने प्रगती होताना आपल्याला दिसेल. ताई, महिला सुरक्षा हां. हा अजेंड्यावरचा विषय असं तुमचं सरकार नेहमी सांगत आलंय. निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना काय असं दिलं या सरकारनं की त्यांनी तुम्हाला भरभरून मतं द्यावी? चुकीची नाही, म्हणजे फक्त एक दुरुस्ती करू इच्छिते की असं तुमचं सरकार सांगत आलंय. मला असं वाटतं आम्ही सांगत आलोय म्हणण्यापेक्षा आम्ही हे करत आलोय. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014ला माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर महिला सुरक्षेच्या विषयांमध्ये जे काही आमूलाग्र बदल आपल्याला दिसलेले आहेत, त्यामुळे मी हे ठामपणाने म्हणू शकते की महिला सुरक्षेच्या बाबतीत सगळ्यात आधी मोठे निर्णय घेणारं कुठलं सरकार असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेलं महाराष्ट्राचं सरकार होतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हेल्पलाईन नंबर्स असतील. आज माझी भगिनी एखादी जर का ट्रेनमधून एकटी प्रवास करत असेल तर तिला पोलिसांचं संरक्षण असतं, त्याच्यातही तिला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे की ती सुरक्षित प्रवास करू शकते. सगळ्या ठिकाणी तिची सुरक्षितता हा आमच्या सरकारच्या प्रायोरिटीचा विषय आहे, तो त्यांच्या प्राधान्याचा विषय आहे. आणि त्यामुळे आपलं निर्भयाचं पथक असेल, त्या निर्भयाच्या पथकामुळे देखील कितीतरी सुरक्षितता वाढलेली आहे. प्रत्यक्ष सुरक्षितता वाढलेली आहेच, परंतु महिलांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास देखील निर्माण झालेला आहे की सरकार माझ्या पाठीशी आहे, पोलीस मला 2 मिनिटावरती येऊन मदत करणार आहेत. त्यामुळे ही जी भीती त्यांच्या मनातली जाणं हा सगळ्यात मोठा आमच्या सरकारची देणगी आहे असं मी म्हणू शकेन. कारण आरोप खूप होत असतात. आरोप करणारे कोण आहेत? त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या भगिनींना काय दिलेलं आहे? काहीच दिलेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोण किती आरोप करतं, कोण कसले आरोप करतं, या वादांच्या खंडनामध्ये न पडता आम्ही आमची बाजू जनतेसमोर आणतोय आणि ती ठामपणे आणतोय आणि या सगळ्यामध्ये महिला आमच्या सोबत आहेत. ताई, अनेक डिसिजन महिलांचा आत्मसन्मान वाढवणारे राज्य सरकारनं घेतले, महायुतीच्या सरकारनं घेतले. एक महिला म्हणून याचा अभिमान वाटतो? 100% वाटतो. 100% वाटतो. आणि तो फक्त मला नाही, म्हणजे मी ह्या परिवाराचा, म्हणजे सरकार ज्यांचं आहे त्या पक्षाच्या परिवाराची मी एक सदस्य आहे म्हणून असं नाही, तर मी अत्यंत अभिमानाने हे सांगते की मी ज्या महिलांमध्ये वावरते, वेगवेगळ्या स्तरातल्या महिलांमध्ये मी वावरते, त्यावेळेला ते सगळेजण याच्याबद्दल बोलतात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की माझ्या घरामध्ये माझ्या मदतनीस महिलेने देखील तिला आत्ता मिळणाऱ्या पैशांच्या जीवावरती तिच्या मुलीचं भवितव्य तिने केली, त्याची सुरुवात. त्यामुळे
या ज्या सगळ्या आत्तापर्यंतच्या आणलेल्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांमधून महिलांचा स्वाभिमान आणि महिलांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अगदी साधी गोष्ट हो, म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे, व्यवस्था ही पुरुषप्रधान जरी असली तरी देखील त्या पुरुषप्रधान व्यवस्थेला छेद देण्याकरता नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलेला देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून आत्ता आमच्या दाखल्यावर देखील आईचं नाव असतं. आता तुम्ही मंत्रालयाच्या आसपास जर का फिरत असाल तर तुम्ही पाहाल की मंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांचं जे नाव असतं त्याच्यावर देखील त्यांच्या आईचं नाव लिहिलेलं असतं. क्या केवढी मोठी गोष्ट आहे ही. हा केवढा मोठा संदेश आहे. आणि हा मंत्रालयाच्या आसपास जी माणसं येतात ती जेव्हा त्यांच्या गावी जातील तेव्हा तो हा संदेश घेऊन जातील की मी साहेबांच्या आईचं पण नाव बघितलं, तिथे वाचलं त्या पाटीवरती. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील महिलांना सन्मान देण्याच्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला साधं घर मिळालं, घरकुलाचं जर का तुम्हाला घर मिळालं तर ते घर महिलेच्या नावावर येतं, सातबारा तिच्या नावावर येऊ शकतो. त्यामुळे तिच्या सन्मानाच्या दृष्टीने ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा आजपर्यंत कुठल्याही सरकारने विचार केलेला नव्हता, तो विचार माननीय देवेंद्रजींच्या सरकारने केला, याचा मला अगदी सार्थ अभिमान आहे. ताई, नुकताच हरियाणाचा निकाल लागला. हो. विरोधकांच्या इतक्या आशा पल्लवित झालेल्या होत्या की भारतीय जनता पक्षाचा हरियाणात पराभव होईल आणि त्यावर आपण महाराष्ट्रामध्ये सहज सत्तेत येऊ. काय उत्तर आहे याला? नाही, मला असं वाटतं की हरियाणाच्या जनतेने जे उत्तर दिलंय की तुम्ही आणि मी उत्तर द्यायची गरजच नाहीये. म्हणून मला असं वाटतं की हरियाणाच्या जनतेने जे केलं ते आता महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळायला लागलेलं आहे. त्यामुळे या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये हे फेक नॅरेटिव्ह होतं हे भारतीय जनता पक्षाला सांगायची गरजच लागणार नाही, कारण हे फेक नॅरेटिव्ह क्रिएट केलं गेलं होतं हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे. ताई, 50% महिला मतदार या निवडणुकीमध्ये आहेत. अनेक कारणांनी महाराष्ट्रामधल्या मतदाराला अस्वस्थ केलं गेलं. त्याच्याकरता प्रसंगी देवेंद्र फडणवीसांना विलन करण्याची संपूर्ण तयारी शरद पवार असतील, इतर सर्व विरोधकांनी केली. मग तो मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली की विरोधक खोटं बोलेन पण रेटून बोलेन याचा दाबून प्रयोग करतो. मला असं वाटतं आणि हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. खरं तर देवेंद्रजींसारखा अत्यंत निस्पृह पद्धतीने, निस्वार्थ पद्धतीने काम करणारा असा नेता महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. आत्तापर्यंत त्यांच्यावर कोणताही आरोप करू न शकणारे विरोधक आज अशा कुठल्या तरी माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचं किंवा त्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि हे शरद पवार असतील, शरदजी पवार असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असेल, यांच्या रोज येणाऱ्या ज्या त्यांच्या बातम्या आहेत किंवा त्यांचे जे रोजचे आरोप आहेत त्याच्यावरून आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळतं हे आमचं भाग्य आहे आणि आम्हाला त्याच्यातनं खूप शिकायला देखील मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज विरोधकांनी कितीही या बाबतीमध्ये त्यांच्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न केला, आरक्षणाचे कितीही खोटे मुद्दे उपस्थित केले, तरी देखील देवेंद्रजींसारखा एक तडफदार नेता या सगळ्याला अत्यंत संयमशील पद्धतीने परंतु अत्यंत सडेतोड असं उत्तर देत आहे आणि याच्या पुढेही देत राहतील. ताई, ज्या पद्धतीनं आपण सुद्धा महाराष्ट्रामधल्या प्रमुख महिला नेत्या म्हणून मागणी केली होती, सरकारनं उच्च शिक्षण मुलींना पूर्णपणे तंत्र शिक्षणासह मोफत देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या तरुण तरुणींच्या करता 10% आरक्षण तुमच्या सरकारनं दिलं. सारथीसारखं महामंडळ दिलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा दिला. ज्या ज्या समाजांनी मागणी केली त्या समाजांना महामंडळ दिली. या सगळ्याचा फायदा 50% महिला भगिनी लोकसंख्येला होणार आहे. या निर्णयांचं विश्लेषण कसं कराल? मी या गोष्टीसाठी महायुतीच्या सरकारचं निश्चितपणे अभिनंदन करेन की एकही समाज असा नाही की ज्या समाजाला या सरकारने सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक छोट्या छोट्या समाजांना देखील त्यांनी आपल्या म्हणजे निर्णयांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
महिलांच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं की विविध योजनांच्या माध्यमातून तर त्यांना केलंच आहे. तर याच्या पुढच्या काळामध्ये तर आरक्षणाच्या निमित्ताने महिलांना राजकारणामध्ये देखील स्वतःचं एक व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याची देखील संधी मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या आमच्या महिला या आजही राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग आहेत, बुद्धिमान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी तर ही पर्वणी आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये संसदेत असेल किंवा विधान भवनामध्ये असेल, महिलांचा बोलबाला झालेला आपल्याला नक्कीच दिसेल. ताई, हिंदीमध्ये एक म्हण आहे, आम के आम गुठली हो के दाम. तसंच काहीसं महाराष्ट्रामध्ये झालंय की महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सवलत मिळाली आहे, ज्येष्ठ नागरिकांना तो फ्री मिळाला आहे, तीर्थाटनासाठी एसटी फ्री आहे आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये लालपरी फायद्यात सुद्धा आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये या सगळ्या योजनेचा मोठा बोलबाला आहे. त्याचं विश्लेषण कसं कराल? आता मी तुम्हाला सांगू का, सध्या समाजामध्ये असं चित्र आहे की महिला म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर स्वतंत्र झालेत, आम्हाला तर लाडकी बहीणचे पैसे येत आहेत आणि त्या पैशातून जर का मला कुठेही प्रवास करायचा असेल तर मला आता कोणाच्याही तोंडाकडे बघायची गरज नाही हो. मी सरळ जाते डेपोमध्ये, मला हवी ती बस पकडते आणि 50% सवलत घेऊन मी मला हव्या त्या ठिकाणी जाते. माझ्या नातेवाईकांच्या भेटी वाढल्यात. माझा आता जो संपर्काचं जे क्षेत्र आहे ते देखील माझं आता वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांमधून महिलांना आता जाण्याची हे नाहीये. म्हणजे पूर्वी जे तिला त्याच्यासाठीचा स्ट्रगल करावा लागत होता, तिच्यासाठी जी संघर्ष करायची जी गोष्ट होती ती आता किती सोपी झालेली आहे बघा तिच्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की हे सरकार जे आहे हे सरकार पूर्णपणे महिलांना केंद्रस्थानी ठेवून काम करते. म्हणजे महिलांची आर्थिक सुरक्षितता असेल, त्यांची सामाजिक सुरक्षितता असेल, तिच्या शिक्षणाचं असेल, तिला समाजामध्ये मान मिळावा याच्याकरता तिच्या नावाचं प्राधान्य असेल, अशा अनेक गोष्टींनी शिक्षणासाठीच्या तिच्यासाठीच्या योजना असेल, या सगळ्या दृष्टीने इतकं काम करते ना की आमची पुढची जी येणारी पिढी आहे ना ती स्वतःला भाग्यवान म्हणेल की माझा महाराष्ट्रात जन्म झाला आणि म्हणून मी आज एक इतकं स्वावलंबी, इतकं सामर्थ्यवान आयुष्य जगू शकते. ही देणगी आहे महायुतीची आणि अर्थातच ज्याची सुरुवात झाली 2014 साली जेव्हा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. ताई, ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तुम्हाला जायंट किलर म्हणून ओळखलं जातं. काय किस्सा आहे तो? काय निवडणुकीत कसा निकाल? मला 97 साली म्हणजे 92ला 33% आरक्षण आलं. त्याच्यानंतरची ही दुसरी निवडणूक होती आणि त्यावेळेला 33% आरक्षणामुळे महिला उमेदवारांची सगळीकडे शोधाशोध सुरू असायची आणि त्याच्यामध्ये मी जिथे राहते श्रीरंग सहनिवासामध्ये तो लेडीज वॉर्ड झाला, म्हणजे महिलांसाठीचा राखीव वॉर्ड झाला तो. तर त्या महिलांसाठीच्या याच्यामध्ये महिला उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली. मला काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, माझ्या घरात माहेरी सासरी कोणीही नव्हतं, राजकारणामध्ये नव्हतं. पण माझ्या यजमानांना असं वाटत होतं की मी राजकारणामध्ये एक चांगलं करिअर करू शकेन. त्याच्यामुळे त्यांची ही इच्छा होती, त्यांनी ती व्यक्त केली आणि मग आजूबाजूच्या अनेक लोकांनी मला त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला की ही नवीन मुलगी आहे पण ही निवडणूक लढवू शकते. हरण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं कारण मला काहीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती. परंतु माझ्या समोर ज्या उभ्या होत्या त्या मात्र त्यावेळेच्या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या मोठ्या नेत्या अनिताताई बिर्जे ह्या उभ्या होत्या आणि त्यावेळेच्या म्हणजे अगदी त्यामुळे त्या आणि त्यांची एक खासियत अशी होती की त्यांना ठाणे शहरामध्ये कुठे उभं केलं तरी त्या निवडून यायच्या, कारण त्यांची तेवढी कारकीर्दच खूप जोरदार होती, त्यांचं नाव तेवढं होतं. त्याच्यामुळे पक्षालाही कदाचित असं वाटलं असेल की एवढ्या मोठ्या नावासमोर लढायला तर कोणीतरी पाहिजे आणि ही हरली तरी पण मग काय ह्याच्यातनं नुकसान तर काही होणार नाहीये किंवा ही हरणारीच सीट असेल. परंतु माझ्या मतदारांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आणि मी अवघ्या 16 मतांनी निवडून आले आणि म्हणून मग त्यावेळेपासून म्हणजे पराभव केला मी त्यावेळेला. आणि मला असं वाटतं की आपली पाठी जेव्हा कोरी असते ना त्यावेळेला यश मिळवणं खूप सोपं असतं, त्याचं कुठलंही दडपण नसतं. राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे आता मी हरले तर माझं काय होईल अशी काही चिंता नव्हती, असं कुठलंही दडपण नव्हतं. परंतु मी म्हटलं काय म्हणाले बिर्जेबाई पराभवानंतर? त्यांची तुमची भेट झाली का परत? येस त्याच्यानंतर आमची छान मैत्री देखील झाली. त्या नाराज होणं स्वाभाविक होतं, परंतु आम्ही दोन पक्ष त्यावेळेला समोरासमोर लढलो. त्यामुळे मी माझ्या पक्षाचं काम केलं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं. मतदारांनी ठरवलं की ह्यांच्यामधलं कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे आणि त्यांनी मला ती संधी दिली. त्यामुळे
नंतर मात्र आमची छान मैत्री झाली. आजही आमची छान मैत्री टिकून आहे आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असलो तरी देखील आता सरकारमध्ये आमचा एकत्र आहे. ऋणानुबंध आहे. ॲडव्होकेट माधवीताई नाईक, बऱ्याच लोकांना याची कल्पना नसते, पण लोकांना असं वाटतं की राजकारणामध्ये मोठ्या पदावरती गेलेल्या महिलांच्या पाठीमागं खूप मोठं राजकीय बॅकग्राऊंड असेल किंवा आर्थिक बॅकग्राऊंड असेल किंवा त्यांच्याकडे काहीतरी परंपरा असेल, एखाद्या परिवाराची परंपरा असेल. आपल्या बाबतीत तसं काहीही नसताना राजकारणामध्ये आपण यशस्वी झालात. या पाठीमागचं रहस्य काय आहे ताई? आणि ही मुलाखत पाहणाऱ्या, राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तुमच्या सखींना काय सांगा? मला असं वाटतं की 97 साली मी महानगरपालिकेची जी पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाने मला ती संधी दिली, याकरता मी आयुष्यभर ऋणी राहीन. कारण माझ्यासारखी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली सर्वसामान्य घरातली एक सुशिक्षित मुलगी राजकारणामध्ये एका सुरक्षित वातावरणामध्ये येऊ शकली ती केवळ भारतीय जनता पक्षामुळे. आणि त्याच्यानंतर ती आज इथवरचा प्रवास करू शकली. माझ्या राजकारणाची सुरुवात मी नगरसेविका म्हणून जशी केली तसं संघटनेतलं माझं पद होतं माझ्या मंडलाचं सरचिटणीस पद, आणि त्याच्यानंतर मी आज राज्याची सरचिटणीस म्हणून काम पाहते. हे सगळं भारतीय जनता पक्षामध्येच शक्य आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जर का तुमच्याकडे क्षमता असेल तर भारतीय जनता पक्ष तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात याचा विचार न करता तुम्हाला पुढे जाण्याची संधी देतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या कष्टांशी प्रामाणिकपणे जर का आपले कष्ट जर का आपण प्रामाणिकपणे करू शकलो, प्रामाणिक कष्ट, वेळेचं नियोजन, आपल्या विचारांपुरतीची विचारांच्या प्रती असलेली आपली निष्ठा, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल असलेली आपली सकारात्मकता, या सगळ्या गोष्टी महिलांकडे उपजतच असतात. ह्या उपजत असलेल्या गोष्टींना जर का आपण आणखीन थोडंसं त्या अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखी त्याच्यावरची धूळ झटकली तर मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणं, उच्च पदापर्यंत जाणं हे भारतीय जनता पक्षामध्ये नक्कीच शक्य आहे, सहज साध्य देखील आहे. त्यामुळे माझ्यासारख्या ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही अशा अनेक भगिनींना, माझ्या सख्यांना आज मी ज्या पदावर पोचले आहे त्या पदापर्यंत येण्यासाठी किंवा याच्याही पेक्षा मोठ्या पदावर जाण्याकरताची संधी केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षामध्ये आहे. क्या बात आहे ताई. आपण भारतीय जनता पक्षाच्या या विशेष मुलाखतीकरता दीर्घ वेळ दिलात, दिलखुलास गप्पा केल्या आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवरती आपली सडेतोड मतं व्यक्त केलीत. आपले खूप खूप आभार. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.